नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरनिरीक्षक म्हणजे स्वच्छता निरीक्षक या पदाकरता 25 जागा रिक्त आहेत। तुमची इथे कोणतीही एक्झाम नाही होणार, नाही कोणती तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। तुमचं फक्त मेरिट लिस्टवरती तुमची इथे भरती होणार आहे। ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे। तर बघूया की तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, पात्रता काय लागणार आहे व तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत पोलीस भरती कॉन्स्टेबल या पदाकरता जी 7565 पदांची जाहिरात निघाली ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत सनिरीक्षक पदाकरता पदभरती निघालेली आहे। ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे। तर बघा, तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा कालावधी किती असणार तो बघा, 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2027 पर्यंत तुमचा असणार आहे। त्यानंतर बघूयात की आता तुमची शैक्षणिक पात्रता व पदसंख्या किती असणार आहे। सनिरीक्षक या पदाकरता 25 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता, उमेदवार हा इंग्रजी, हिंदी व मराठी विषयात मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातील माध्यमिक शालेय किंवा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा किंवा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषयातून उत्तीर्ण झाले असणे आवश्यक असणारे। उमेदवार मान्यताप्राप्त शासन संस्थेतून स्वच्छता निरीक्षक या पदाची पदवी घेणे आवश्यक असणार आहे, पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे। उमेदवारांनी MSc करणे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर बघा, वय मर्यादा काय असणार आहे। उमेदवाराचे वय खुल्या वर्गासाठी हे 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीय साठी हे 18 ते 43 वर्ष असणार आहे। प्रति महिना तुम्हाला 17,000 पेमेंट भेटणार आहे। तर बघा, या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑफिशियल PDF ची लिंक देणार आहे। यामध्ये खूप साऱ्या अटी आहेत, ते तुम्ही सविस्तरपणे वाचा। त्यानंतर बघूयात की आता तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। यामध्ये तुम्हाला मी येथे स्क्रीनवरती फोटोसुद्धा दाखवत आहे। फॉर्म कसा आहे तो बघा तुम्ही। यामध्ये तुमचं 10वीचं 12वीचं आणि स्वच्छता निरीक्षक जे तुम्ही पदवी घेतलेली आहे त्याचे मार्क्ससुद्धा विचारलेत, मराठीत किती पडलेत, इंग्लिशमध्ये किती पडलेत। त्यानंतर तुमचं कायमचा पत्ता विचारला, तुम्ही MSc केले की नाही हे पण विचारलेलं आहे। तर बघा, तुमचं आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे। इथे तुमची कोणतीही मुलाखत होणार नाही आहे, तुमची परीक्षा नाही होणार। फक्त तुमच्या जे स्वच्छता निरीक्षक पदवी जी तुम्ही प्राप्त केले त्याच्या मार्कांच्या बेसिसवर तुमची नोकरी लागणार आहे। जर गुण समान असेल तर तुमच्या 12वीच्या मार्कावरती तुमचे इथे मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि 1 नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही कार्य सुरुवात करू शकतात। तर महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, स्वच्छता निरीक्षक जी पदवी आहे तुम्ही ती कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमचं MScचं सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।